मित्रांनो नमस्कार. मी आज आपल्यासाठी एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे स्त्रीने तोंडामध्ये आपल्या नवऱ्याचं म्हणा, आपल्या प्रिय व्यक्तीचं म्हणा, आपल्या बॉयफ्रेंडचं म्हणा, त्याचं वीर्य तोंडात घ्यावे की नाही, किंवा ते वीर्य तोंडामध्ये घेऊन त्याचं सेवन करावं की नाही, याविषयी मी आज बोलणार आहे. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजवळ, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथे आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटासा दवाखाना चालवत आहे. मित्रांनो मी ज्या पुरुषांना लैंगिक समस्या आहेत, जसे की ज्यांचं लिंग उठत नाही, बिलकुल उठत नाही, पहिलं उठत होतं पण अचानक लिंगातील ताकद निघून गेली, किंवा आपल्या प्रेयसी बरोबर म्हणा, आपल्या फिमेल पार्टनर बरोबर म्हणा, किंवा आपल्या बायको बरोबर म्हणा, संभोग करते वेळी अचानकच लिंगातील ताकद निघून जाते, किंवा त्वरित शीघ्रपतन होतं, म्हणजे ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे, पीएमईचा त्रास आहे, यावर खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. तर मित्रांनो चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे खूप माहिती मिळणार आहे. वीर्य तोंडामध्ये घेतलं पाहिजे की नाही याविषयी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, या पृथ्वी तलावर प्रत्येक प्राण्याचा जन्म हा संभोगातून होत असतो. म्हणजे मनुष्य प्राणी, स्त्री व पुरुष हे ज्यावेळेस संभोग करतात त्यावेळेस अपत्याची उत्पत्ती होत असते. या गोष्टी मित्रांनो निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामुळं ज्यावेळेस स्त्री व पुरुष संभोग करतो त्यावेळेस ऍक्च्युली बऱ्याच लोकांना संभोग कसा करावा, आपल्या पार्टनरला उत्तेजित कसं करावं, त्यामुळे सेक्स कसा वाढेल याविषयी नॉलेज नसतं. त्यामुळे अनेक प्रॉब्लेम तयार होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांसाठी सांगतोय, पुरुषांसाठी सांगतोय, एक गोष्ट ध्यानात घ्या. जे पुरुषांचं युरिया असतं त्यामध्ये काय असतं ते प्रथम समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरियामध्ये व्हिटॅमिन सी असतं, व्हिटॅमिन B12 असतं, सायट्रिक ऍसिड असतं, एस्कॉर्बिक ऍसिड असतं, कॅल्शियम असतं, पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये प्रथिने असतात. म्हणजेच सर्व पौष्टिक गोष्टी यामध्ये असतात. म्हणजे सिमेंटमध्ये काय काय असतं, म्युकस असतं, फ्रुक्टोज असतं, पाणी असतं, त्याला वॉटर म्हणतो, पाणी असतं, व त्याच्यामध्ये स्पर्म असतात. म्हणजेच ज्या गोष्टीपासून आपला जन्म होतो, म्हणजे जन्मासाठी जो घटक लागतो, जे वीर्य लागतं, ते वाईट असू शकतं का, तर बिलकुल नाही. तर ह्याच्यामध्ये कसलीही गैरगोष्ट नाहीये. एखादी गोष्टीची जेव्हा आपण आपल्या पार्टनरला सवय लावतो त्यावेळेस त्या व्यक्तीला सवय लागते. त्यामुळं ज्या सेक्स करतात यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण की जेव्हा तुम्ही पुरुषाचं लिंग आपल्या तोंडामध्ये घेतात, तोंडामध्ये घेऊन त्याला चोखतात, त्याची तोंडाने मालिश करतात, त्यावेळेस आपल्या पार्टनरचं लिंग अति प्रमाणात उत्तेजित होतं. आपल्या भारतामध्ये अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याचं पेनिस घेताना खूप लाजतात. पण तुमच्या लाजल्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नवऱ्याला इरेक्शनचा प्रॉब्लेम येतो. आपल्या भारतामध्ये अनेक गोष्टी अनेक स्त्रियांना माहीत नसतात. त्यामुळे ज्या नवऱ्याला इरेक्शन आलेलं आहे यांच्या लाजल्यामुळे किंवा ह्यांनी सपोर्ट न केल्यामुळे अक्षरशः नवऱ्याचं आलेलं इरेक्शन सुद्धा निघून जातं. पण फॉरेन कंट्रीमध्ये प्रत्येकाची बायको, प्रत्येकाची गर्लफ्रेंड ही ज्यावेळेस आपल्या पार्टनरबरोबर संभोग करते त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे त्याचं लिंग तोंडामध्ये घेते. पुरुषही आपल्या पार्टनरचे जी योनी असते त्याच्यामध्ये आपलं जीभ घालून, तोंड घालून त्याला तो चाटतो. त्यामुळेही आपल्या पार्टनरला
सेक्स करण्याची भावना उत्पादित होते. पण अनेक स्त्रिया असं करत नाही. त्यांना युरियम ही गोष्ट तोंडामध्ये घ्यायला आवडत नाही. पण युरिया जर तोंडामध्ये घेतलं तर याच्यामध्ये गैर काही नाहीये. पण अनेक स्त्रिया हे त्यांना किळसवाणं वाटतं. तर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या बायकोला हा व्हिडिओ दाखवा. जर एखाद्या स्त्रीची इच्छाच नसेल तर बळजबरी करू नका. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या नवऱ्याने चांगला संभोग केला पाहिजे तर फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची, अनेक स्त्रिया स्वच्छ राहत नाहीत, अनेक पुरुष स्वच्छ राहत नाही. जेव्हाही तुम्हाला संभोग करण्याची इच्छा होते त्यावेळेस स्त्रियांनी आपली योनी स्वच्छ पाण्याने, स्वच्छ केमिकलने ती धुतली पाहिजे. आपल्या शरीरावर स्वच्छ परफ्यूम, चांगले परफ्यूम मारले पाहिजे. आणि जर आपण आपली योनी स्वच्छ ठेवली तर आपला पुरुष ज्यावेळेस सेक्स करायला जातो त्यावेळेस त्याला योनीचा वास येत नाही. त्यामुळे त्याला सेक्स करू वाटतो. अनेक पुरुषांनी पण शरीर संबंध करण्या अगोदर आपलं शिश्न हे आपलं लिंग हे स्वच्छ पाण्याने धुतलं पाहिजे. बाथरूमला जाऊन आलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस आपली स्त्री आपलं लिंग तोंडामध्ये घेते त्यावेळेस तिला जर आपल्या लिंगाचा वास आला, कारण की स्त्री व पुरुष हे आपापल्या लिंगातून युरिन पास करत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी साधा थोडासा उग्र वास येतो. पण नाक व तोंड हे शेजारीच असल्या कारणाने ज्यावेळेस योनीचा वास येतो, लिंगाचा वास येतो, त्यावेळेस कोणालाही लिंग तोंडामध्ये घेऊ वाटत नाही, योनी कोणालाही तोंडामध्ये घेऊ वाटत नाही. तर स्त्रियांना सांगणं आहे, तुम्हाला ज्यावेळेस सेक्स करायचं त्यावेळेस तुम्ही शरीराची काळजी घेत चला, आपली योनी स्वच्छ पाण्याने धुत चला. कारण की अनेक स्त्रिया योनी स्वच्छ धुत नसल्या कारणाने तुमचे जे मेल पार्टनर असतात त्यांना सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज होतात, म्हणजे गुप्त आजार होतात. तसेच अनेक पुरुषही आपलं लिंग स्वच्छ न ठेवल्या कारणाने अनेक स्त्रियांना अक्षरशः योनीमध्ये आग होते. अनेक लोकांना प्रथिनांची ॲलर्जी असू शकते, अनेक गोष्टीची ॲलर्जी असू शकते, अडचण येऊ शकते. म्हणजे मित्रांनो, मला हे सांगायचंय, अनेक स्त्रियांना असं वाटतं की आम्हाला तोंडात घ्यायला आवडत नाही. ठीक आहे, त्यांची मर्जी आहे, तुम्ही त्यांना बळजबरी करू शकत नाही. पण जर त्यांनी तुमचं लिंग तोंडामध्ये घेतलं तर तुम्हाला आणखी उत्तेजना मिळते. ज्या लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे यांना माझं एकच सांगणं आहे, ज्यावेळेस तुम्हाला संभोग करायचा त्यावेळेस तुमच्या बायकोला तुम्ही ओरल सेक्स करण्यासाठी तयार करा. कारण ओरल सेक्स केल्यामुळे तुम्हाला इरेक्शनचा प्रॉब्लेम होणार नाही. कारण ओरल सेक्समुळे लिंगाला ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आपल्या मेंदूमधील जे सेरोटोनिन नावाचे हार्मोन्स आहेत, एंड्रोफिन्स नावाचे जे हार्मोन्स आहेत, हे उत्तेजित होतात. त्यामुळं सेक्स करण्याची इच्छा होते, काम वासना वाढते, आपल्या नर्व व्यवस्थित काम चांगलं करू शकतात, हार्मोनल बॅलन्स खूप चांगला राहतो. मित्रांनो, ही एक चांगली गोष्ट आहे. पण जोपर्यंत तुमच्या पार्टनर तुम्ही समजून सांगत नाही की त्याचं महत्व काय, तोपर्यंत त्या व्यक्तीलाही समजणार नाही. पण मित्रांनो, आपणाला जर सेक्स करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे चांगला मूड राहू द्या, स्वच्छ राहणीमान ठेवा. आपल्या लिंगाचा वास येईल असं कोणती गोष्ट करू नका. कारण की ह्या गोष्टीमुळं स्त्रियांना तोंडामध्ये घेणं आपलं लिंग आवडत नाही, म्हणून काळजी घ्या. तर मित्रांनो, मी सेक्सॉलॉजिस्ट आहे, मी संभोग या विषयावर काम करतो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका. तुम्हाला जर काही लैंगिक समस्येचे प्रॉब्लेम असेल तर मला जरूर येऊन दाखवा. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. रजा घेतो. नमस्कार.